आणि शशिकांत खेडेकर यांना विधानसभेत पाठवणार ना प्रचंड मताधिक्याने. मागच्या वेळेस झालेल्या चुका सुधारणार, बिलकुल डोळ्यात तेल घालून काम करणार. परत संधी येत नाही आणि 5 वर्ष मागची तुमची कशी गेली तुम्हाला माहित आहे. परंतु तुम्ही शशिकांत खेडकरला निवडून दिल्यानंतर या भागातल्या विकासाची गॅरंटी एकनाथ शिंदेची आहे. या भागाचं भाग्य नक्की उजळल्याशिवाय राहणार नाही. शशिकांत खेडेकर माजी आमदार असून देखील किती निधी मिळाला तुम्हाला? 450 कोटी रुपये आमदार नसताना. आमदार आणि नामदार असताना किती मिळवला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तुम्ही निवडून दिल्यानंतर 450 वर आणखी एक झिरो लावू 4,500 कोटी रुपये या ठिकाणी विकासासाठी आपल्याला पैसे. राष्ट्रवादी, अजितदादा आणि RPI या सगळ्यांचा मिळून खरा उमेदवार, सच्चा उमेदवार, अधिकृत उमेदवार शशिकांत खेडेकर आहे. कोणी कोणाची दिशाभूल करत असेल तर त्यांना सांगा, अरे या शशिकांत खेडेकरच्या मागे एकनाथ शिंदे उभं आहे. तुम्हाला गॅरंटी द्या, गॅरंटी, कामाची, विकासाची गॅरंटी द्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, इथल्या तरुणांना काम मिळावं म्हणून या ठिकाणी मुंबईतले लोक, इथले लोक मुंबई पुण्याकडे का पळतात? काय कधी मंत्र्यांनी कधी केला प्रयत्न? पण तुम्हाला मी शब्द देतो, तुमच्या बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करू. त्यासाठी कोणी काही केलेलं नाही. उद्योगांना चालना. हे बघा, मातृकेचा सिंदखेड राजा विधानसभेचा वचननामा जो आहे, आता याच्यामध्ये सिंदखेड राजा विकास आराखडा पूर्णत्वास देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करणार. सावरगाव, महाड, नवनगरची स्थापना करून मोठमोठे उद्योगधंदे आणणार. जायकवाडी धरणाच्या धर्तीवर खडकपूर्णा प्रकल्प, येथे पर्यटन केंद्र उभारणार. संपूर्ण मतदारसंघात 1000 किलोमीटर लांबीचे शेत रस्ते पूर्ण करणार. याच्यामध्ये आपण घेतलंय आणि बाकी सगळं जे आहे. आणि आपण जो महायुतीचा वचननामा केला, या महायुतीच्या वचननाम्यामध्ये याचा फक्त केंद्र आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पहिली योजना माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी बोललो होतो तुम्हाला, 1,500वर ठेवणार नाही. 1,500ची योजना 2,100 रुपये आपण करतोय. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि शेतकरी सन्मान योजना जी केंद्र 6,000, मोदी साहेबांची 6, आपली 6,000, 12,000 होती, ती आता 15,000 करणार. 15,000. या राज्यात तुम्ही उपाशी पोटी झोपता कामा नये. भुकेलेला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय. त्याचबरोबर ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500ची 2,100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतलाय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तसं बाळासाहेबांनी 1995ला केलं होतं. 25 लाख रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे इकडे आणणार. 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता दर महिन्याला 10,000 रुपये देणार. हाही निर्णय आपण घेतला. आणि पानंद रस्ते तुम्ही बोलत होते, 45,000 गावात पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये आणि सुरक्षा कवच देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. वीज बिलामध्ये आपण शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना
वीज बिल माफ केलं, त्यांना 0 आता बिल येईल. आणि दुसरं जे इतर वापरासाठी, घरगुती वापरासाठी जे मीटर वापरतात त्याच्यामध्ये 30% वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. असं आहे. आणि याच्यामध्ये पुढे आणखी योजना आपल्याला करायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की सर्वसामान्यांचा हा लोकप्रतिनिधी आहे. आणि म्हणून या सर्वसामान्याला तुम्हाला निवडून द्यायचं आहे. आणि म्हणून सिंदखेड राजा हे जागतिक पर्यटन केंद्र व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे ना. मग तुम्हाला यांना निवडून द्यावं लागेल ना. देणार ना निवडून. मग काय करणार तुम्ही? या ठिकाणी सगळेजण एक दिलाने डोळ्यात तेल घालून काम करायचं. मागच्या सारखं गाफील राहू नका. सगळ्या लोकांना एकत्र घ्या. सगळ्यांना सांगा तुम्हाला विकास पाहिजे असेल, तुम्हाला विकास पाहिजे असेल, तुम्हाला योजना पाहिजे असतील, तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवायची असेल, तुम्हाला मुलींच्या फीची शिक्षणाची फी माफ करायची असेल, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल, शेतकऱ्यांना सन्मान योजना द्यायची असेल, लेक लाडकी लखपती योजना करायची असेल तर सरकार कुठलं पाहिजे? महायुतीचं. आणि म्हणून या महायुतीच्या सरकारमध्ये माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये या महाविकास आघाडीने कोर्टात गेले. म्हणाले योजना बोगस आहे, ही योजना खोटी आहे. त्याचे 2 हप्ते सुरुवातीचे आले तसं सगळे म्हणायला लागले लवकर लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घे. अरे बाबा, हे नियत साफ असलेले सरकार आहे. नीती खोटी नीतीवालं सरकार नाही. हे देणारं सरकार आहे. हे घेणारं नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून तुमच्या योजना बंद पडावे म्हणून हे सावत्र भाऊ महाविकास आघाडीतले कोर्टात गेले. कोर्टाने पण एक दंड लावून दिले चपराक चांगले. चला पा दुसऱ्या कोर्टात गेले तर नागपूरला. तिथे काही त्यांची डाळ शिजणार नाही. कारण सरकार कल्याणकारी योजना राबवू शकतं. आणि म्हणून मग म्हणाले महिला लाडकी बहीण सुरक्षित बहीण. अरे बाबा, आमच्या लाडक्या बहिणी आणि सुरक्षित बहीण ठेवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे. आणि म्हणून या जिजाऊंच्या महाराष्ट्रात पोरीबाळींना, माझ्या माता भगिनींवर अन्याय करणारे, अत्याचार करणाऱ्याला जशा तसं शिक्षा, फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार थांबणार नाही. बदलापूरची घटना आपल्याला माहित आहे. बदलापूरच्या घटनेमध्ये पहिले म्हणाले त्याला फाशी द्या, फाशी द्या. आणि पोलिसांनी एन्काउंटर केल्यावर त्या आरोपीची बाजू घ्यायला लागले. अरे पोलिसांवर एक तर बलात्कार करायचा, अत्याचार करायचा आणि पोलिसांवर बळी पडायची. मग सोडून दिला असं तर म्हणाले असते बंदूक काय शोसाठी ठेवले. इकडून पण बोलायचं, तिकडून पण बोलायचं. हे दुतोंडी साप आहे. आणि म्हणून पोलिसांनी जे केलं ते बरोबर केलं की नाही? बरोबर केलं ना. ज्याने अन्याय केला चिमुरडीवर त्याला तशाच तसं उत्तर पोलिसांनी दिलं. हा महाराष्ट्र आहे आणि त्याची बाजू घेता. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जराची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो पुढे कोणी अशा प्रकारची हिंमत करू नये. म्हणून सरकारने कडक कायदे केलेले आहेत. कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा मताचं सरकार आहे. आता आपला हा वचननामा, या वचननाम्याची कॉपी केली, कॉपी पेस्ट केली. म्हणाले आता महालक्ष्मी योजना करू, युवकांना 4000 रुपये देऊ. अरे आम्ही 6000, 8000, 10000 सुरू केले. आम्ही 1500 रुपये माझ्या बहिणीने सुरू केलं. तुम्ही कधी करणार? कॉपी पेस्ट केली. पण कॉपी करणार तो कॉपी, डुप्लिकेट ते डुप्लिकेट, ओरिजिनल ते ओरिजिनल. हे ओरिजिनल आहे.
हे ओरिजिनल आहे, साधा माणूस आहे, पोळा माणूस आहे, कधी पकडू शकता तुम्ही. आता मोठ्या लोकांना कुठं पकडणार, कुठं भेटणार. आणि दुसरा कोणतरी एक कोण आणलं इकडे आयात केलेला माणूस बघा, दुसरा कोणतरी राष्ट्रवादीचा काँग्रेस मधून आयात केलेला. अरे काय स्थानिक माणूस कधी